नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर इथे आज मी मस्तपैकी चिकनची साधी सोपी रेसिपी तुम्हाला सांगत आहे. चिकन मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर अळणी पाणी म्हणजे चिकन शिजवण्यासाठी आता मी कांदा कापलेला आहे. मग तेल ओतायचं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा. एकदम असा ब्राऊन होईपर्यंत त्याला मस्त फ्राय करून घ्यायचा. आणि ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही करू शकता आरामशीर. त्याच्यामध्ये मग हे हळद आणि मीठ लावलेलं चिकन ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं जरा मिक्स करून घेतलं का, मग त्याच्यावरती एक ताट ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं गरम करायला. नंतर ते पाणी गरम झालेलं त्यात ओतायचं आणि मग आपलं चिकन मस्त शिजवून घ्यायचं. नंतर शिजवून झालेलं चिकन एका याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मेन रेसिपी चालू होते. नंतर कढईमध्ये तेल आणि लसूण टाकायचा भरपूर असा, कारण मसाला नाही ह्या चिकनच्या रेसिपीमध्ये, म्हणून मग लसूण भरपूर टाकायचा. तो मस्त ब्राऊन करून घ्यायचा, मस्त भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा टाकायचा. मी 3 ते 4 कांदे आम्ही कापले होते, ते मी टाकलेले आहेत भरपूर. कारण मसाला नसल्यामुळे थोडी तरी ग्रेव्ही आपल्याला पाहिजे, म्हणून मग मी कांदा टाकलेला आहे भरपूर असा. तो मस्त ब्राऊन करून घ्यायचा, एकदम ब्राऊन करून घ्यायचा तो. कच्चा नाही ठेवायचा आणि रेसिपी करताना कधी घाई नाही करायची, कारण घाई केली का कच्चा कांदा राहतो, मग शेवटी चव बिघडतेच. आणि त्यामध्ये 2 मी मोठे टोमॅटो कापलेले, तर ते टाकायचे. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हळद विचार करून टाका, कारण आपण पहिली हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशीच हळद मी टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर मीठसुद्धा थोडंसंच टाकायचं, कारण पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं. आणि हे मीठ का, तर ते टोमॅटो म्हणजे पटकन भाजतात, त्याच्यामुळे मग टाकायचं. आणि अशी ग्रेव्ही करायची, पूर्ण पूर्ण भाजून घ्यायचं, कच्चं नाही ठेवायचं. त्याच्यामध्ये घरचा मसाला, लाल तिखट आणि बेडगी मसाला जो कलर येण्यासाठी असतो, तो टाकायचा. आणि नंतर मग आपला किचन किंग मसाला मी टाकलेला आहे. बाकी कोणतेच मसाले मी टाकले नाही. चिकन मसाला असला तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. नंतर हे शिजवलेलं चिकन त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आणि हे चिकन जास्त रस्सा नाही करायचा, कारण मसाला नसल्यामुळे त्याची चव बिघडू शकते. त्याच्यामुळे हे असं मीडियमच ठेवायचं, असं ग्रेव्ही टाइपच ते ठेवू शकतो आपण. नंतर मग पूर्ण आपलं सगळं झालेलं आहे. नंतर मग मस्तपैकी शिजवून झाल्यावर मस्त पोट भरून जेवायचं. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा. एकदम सोपी रेसिपी आहे. आवडली तर नक्की कमेंट करा.